ह्या रखरखत्या उन्हात शरीराला थंडावा देणारा आणि चवही वाढवणारा आपला पारंपरिक पदार्थ आज आपण बघणार आहोत. हाय, हॅलो, नमस्ते फ्रॉम इंडियन किचनमध्ये आपलं मनापासून स्वागत. तर आज आपण बघणार आहोत दही भात कसा करायचा. बऱ्याच ठिकाणी हा वेगवेगळ्या पद्धतीने केला जातो. इथे आपण भात शिजवून घेतलेला आहे, तांदूळ शिजवून घेतलेला आहे. बरेच आधी काय करायचे, रात्री तांदूळ शिजवून त्यामध्ये दही टाकून तो भिजत ठेवायचे आणि सकाळी खायचे. पण आपल्याला जर तसं नसेल करायचं तर आपण सकाळी लवकर तांदूळ शिजवून त्यामध्ये दही टाकून 2 ते 3 तासानंतर हा पदार्थ खाऊ शकतो. आरोग्यासाठी पौष्टिक असतो आणि छान लागतो, अगदी मस्त, शरीराला थंडावाही मिळतो. तर आपण इथे 1 कप शिजवलेला भात घेतलेला आहे आणि त्यामध्ये अर्धा कप आपण अर्ध्याला थोडं वरती असं दही एकसारखं करून जे होतं ते घेतलेलं आहे. यामध्ये दह्याचं प्रमाण तुम्ही थोडंफार कमी जास्त करू शकता. जर भाताने आपल्या पाणी थोडं जास्त ऑब्झर्व करून घेतलं, घट्ट झालं, तर थोडंसं दही तुम्ही थोडं टाकलं तरी चालेल, किंवा यामध्ये दूध देखील वापरतात. कारण हा भिजवून ठेवल्यावर थोडा घट्ट होतो, भात पाणी शोषून घेतो म्हणून. आणि दही आंबट किंवा शिळं नसावं शक्यतो. ताजं दही आपण वापरणार आहोत. आणि यामध्ये मध्यम आकाराचा आपण कांदा अगदी बारीक चिरून घातलेला आहे. हे छान एकत्र करून घेऊया. अगदी सहज, साधा, सोपा, पटकन होणारा असा हा पदार्थ आहे आणि विशेष म्हणजे अतिशय थंडावा देणारा पदार्थ आहे. त्यानंतर आपण यामध्ये टाकूयात थोडीशी कोथिंबीर. आणि हा भात आपल्याला सकाळी नाश्त्याला किंवा जेवणातच खायचा आहे, रात्री दही टाळावं. आणि आता आपण यावर थोडीशी हलकीशी फोडणी देणार आहोत. त्याकरता तेल गरम करून घेतलेलं आहे आणि यामध्ये टाकूयात 1 चमचा मोहरी, 1 चमचा जिरं, थोडासा हिंग आपल्याला यामध्ये टाकायचा आहे. कढीपत्ता आपण यामध्ये टाकून घेणार आहोत. तुम्हाला हवं तर तुम्ही कढीपत्ता बारीक चिरून टाकलात तरी देखील चालेल. आणि यामध्ये टाकणार आहोत उडीद आणि हरभऱ्याची डाळ. 1 चमचा घ्यायचा आहे, जास्त गरज नाही. याला छान व्यवस्थित तेलामध्ये परतवून घ्यायचं आहे. व्यवस्थित परतवून ती छान शिजल्यासारखी होते आणि मऊ देखील होते. आता यामध्ये टाकूया लाल मिरची. त्याला थोडंसं हलवून घेऊयात आणि ही फोडणी आपण भातावर टाकून घेणार आहोत. तर बऱ्याच ठिकाणी यामध्ये वेगवेगळे पदार्थ जसं काजूही टाकतात काही जण, किंवा हवं तर तुम्हाला यावर तुम्ही वरून डाळिंबाचे दाणे देखील टाकू शकतात. आपल्या आवडीनुसार यामध्ये थोडासा फरक केला जातो. तीळ देखील टाकतात. पण आता उन्हाळा आहे आणि आपण हे थंडाव्यासाठी वापरतो आहोत, त्यामुळे जास्त काही न टाकता अगदी साधी फोडणी आपण इथे दिलेली आहे आणि याला छान एकत्र करून घेणार आहोत. अगदी थोडक्या साहित्यामध्ये हलक्याशा फोडणीचा देखील याला चव खूपच अप्रतिम येते. आता आपलं हे सगळं छान मिक्स झालेलं आहे. यामध्ये टाकूया चवीनुसार मीठ आणि हे सगळं हलवून आपण वाढण्यासाठी आपला भात तयार आहे. तर जर तुम्ही हा आधी वेळेवर न भिजवता आधीच हा भिजवून ठेवलात, जसं सकाळी मी सांगितलं, साधारण हा 3-4 तास दह्यामध्ये भिजवून ठेवला जातो. तर वेळेवर तुम्हाला घट्ट वाटला तर थोडंसं दूध टाकलं तरी देखील चालेल, किंवा यामध्ये साय देखील टाकतात. तर आपला हा भात तयार आहे. वाढण्यासाठी अगदी छान असा अप्रतिम चवीचा थंडावा देणारा. तुम्ही देखील करून बघा, कसा झाला आहे नक्की कळवा. याचा आस्वाद घेण्यासाठी आम्ही आता तयार आहोत. तुम्ही देखील करून बघा आणि कमेंट्समध्ये नक्की कळवा. भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत नमस्ते.